1000 वृक्ष लावली जाणार। या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी किरण गोटोर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, काही वेळापूर्वी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। काल नाशिक मध्ये ही जी नवीन झाडं आहेत ती दाखल झालेली होती आणि आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि जे आखाडे आहेत कुंभमेळ्याचे त्या आखाड्यांचे काही साधू महंत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या झाडांची लागवड ही केली जात आहे। नाशिकमध्ये 15,000 झाडं हे लावण्यात येणार आहेत आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडांची लागवड केली जात आहे। खरं तर जे हरित नाशिक या संपूर्ण उपक्रमाअंतर्गत या नवीन झाडांची लागवड ही केली जाईल अशा पद्धतीची घोषणा काही दिवसाआधीच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली होती आणि आज या संपूर्ण झाडांची जी आहे ती लागवड केली जाते। राजमुंद्रीवरून या नवीन झाडांची जी आहे एक कंटेनर मधून हे झाडं नाशिकमध्ये दाखल झालेले होते। पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडांची लागवड केली जाणार आहे आणि आज या संपूर्ण उपक्रमाला सुरुवात झालेली आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साधू महंत आहेत, काही राजकीय नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या झाडांची लागवड केली जात आहे। हे देशी प्रजातीचे हे झाडं आहेत अशा पद्धतीची माहिती आहे आणि ते नाशिकमध्ये टिकतील असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या झाडांची लागवड केली जाते आहे। आगामी कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे हरित नाशिक या उपक्रमाअंतर्गत या झाडांची लागवड केली जाईल असं हे नियोजन करण्यात आलेलं होतं आणि आज या उपक्रमाला सुरुवात झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या संपूर्ण या भागामध्ये केली जात आहे आणि टप्प्याटप्प्याने अशाच पद्धतीने 15,000 नवीन झाडांची लागवड हे नाशिकमध्ये करण्यात येणार आहे। पण किरण, नेमक्या आता नाशिकच्या या पहिल्या टप्प्यामध्ये, हरित नाशिकच्या या पहिल्या टप्प्यात नेमके कुठे कुठे ही झाडं लावली जाणार आहेत, कोणत्या भागामध्ये ही झाडं लावली जाणार आहेत? पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडं जे आहेत ते येणार आहेत। नाशिकच्या मखमालाबाद या गावाच्या भागामध्ये महापालिकेची एक जागा आहे, या जागेमध्ये आता या झाडांची लागवड केली जात आहे आणि त्याच पद्धतीने मखमालाबाद भागात या झाडांची लागवड केली जात आहे। त्याच पद्धतीने वेगवेगळे जे भाग आहेत असे जागा हे आयडेंटिफाय केले जाणार आहेत आणि त्या जागांमध्ये या नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे, वृक्षारोपण केलं जाणार आहे। अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे नियोजन हे करण्यात आलेलं आहे। खास हे जे झाडं आहेत हे राजमुंद्रीवरून मागवण्यात आलं, एका विशिष्ट देशी प्रजातीचे हे झाडं आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये झाडं टिकतील या सगळ्या अनुषंगाने आणि नियोजन करूनच हे संपूर्णपणे वृक्षारोपण केली जात आहे आणि पहिल्या टप्प्यातला आज जी मोहीम आहे ते सुरुवात झालेली आहे। हरित नाशिक या उपक्रमाअंतर्गत या झाडांची लागवड केली जाणार आहे। तपोवनमधील झाडं तोडून इथे साधूग्राम करण्याचा निर्णय झाल्यानंतर आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर या नवीन झाडांची लागवड केली जाईल अशा पद्धतीची घोषणा झालेली होती। मागच्या 2-3 दिवसांपासून आता हे जे नवीन झाड आहेत ते नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साधू महंत यांच्या उपस्थितीमध्ये हे जे नवीन झाड आहेत या झाडांची लागवड केली जात आहे। पण किरण, जर आपण बघितलं असेल तर तपोवनाचा मुद्दा हा चांगलाच गाजलेला होता, यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा रंगल्या होत्या। अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित झाले होते। मात्र ही जेव्हा वृक्ष लागवड आता केली जाते आहे त्याच्यानंतर सुद्धा या तपोवनामधली झाडं तोडली जातील का आणि याच्यावरती काय निर्णय होऊ शकतो? खरं तर तपोवनमधील झाडं तोडून इथे साधूग्राम करण्याचा निर्णय झाला, कारण आगामी कुंभमेळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात साधू महंत येतील आणि त्यांची राहण्याची व्यवस्था या संपूर्ण भागामध्ये केली जाणार होती। पण इथे काही झाडं आहेत ते झाडं तोडावी लागतील अशा पद्धतीचा निर्णय हे झाल्यानंतर आंदोलन मागच्या काही दिवसांपासून जे होतोय, आंदोलकांनी सुद्धा साधूग्रामचं जे जागा आहे ते बदलावं अशा पद्धतीची मागणी केली होती। पण आतापर्यंत जे कुंभमेळा झालेले ते सगळे कुंभमेळ्याचा जो साधूग्रामची व्यवस्था आहे ती याच तपोवन भागात हे करण्यात येत होतं आणि त्यामुळे ही जागा बदलणं अवघड आहे अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतली आणि त्यानंतर झाडं तोडू नका या मुद्द्यावरती आंदोलन ठाम होते आणि आंदोलन आतापर्यंत हे नाशिकमध्ये जे होताना आपल्याला बघायला मिळतंय। पण अद्याप तपोवनातलं जे झाड आहेत त्या झाडांसंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही, म्हणजे अर्थात ते काढायचं की तिथेच ठेवायचं, तर या संदर्भात अद्याप निर्णय झाला नाहीये। आपण पहिल्यांदा किरण, त्यामुळे आता हा निर्णय नेमका कधी होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या